हॅलो. तर मी आणि राजनंदिनी चाललोय राजनंदिनीच्या मामाच्या गावी. इथे रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ते हेच कळत नाहीये. अशा वेळेस ना बाळाला घेऊन जाताना खूप प्रॉब्लेम होतो. सर्वांनी मिळून जर यावरती आपण फोकस केला ना तर प्रशासन कुठेतरी लक्ष दिलंच वाटतं. सकाळी लवकर निघाले होते त्यामुळे थंडी तर होतीच पण सोबत धुकं सुद्धा होतं आणि माझ्या केसांची तर जाम वाट लागली होती. राजनंदिनी जराशी पुढे गेल्यावरती लगेच झोपी गेली. त्यानंतर मी इथे उतरले मार्केट यार्डच्या इथे आणि वेट करत होते ज्यांच्यासोबत मी गावी जाणार होते. ते आल्यानंतर गावी निघालो. आपल्या गावच्या एरियामध्ये गेलं की थोडंसं वेगळंच फिलिंग येतं ना भारीवालं. घरी पोहोचलो फक्त अर्धा तास होता, लगेच फ्रेश झालो, साडी नेसून तयार झाले आणि आम्ही चाललो होतो एका लग्नाला. माझी लहानपणीची एक मैत्रीण होती, तिचं लग्न होतं. ते लग्न अटेंड केलं आम्ही. इतकी गर्दी होती, बापरे, बसायला सुद्धा जागा नव्हती या लग्नाला. राजनंदिनी मात्र जाम खुश होती कारण मस्त गाणी लागली होती आणि ती डान्स करत होती. राजनंदिनीने डायरेक्ट एक लाडू घेऊन खायला सुरुवात केली. इतकी गर्दी होती, जेवायला खूप उशीर झाला. त्यानंतर घरी आलो. घरी आल्यावरती मग थोडा टाइमपास केला. त्यांनी राजनंदिनीला हा एक बेळ दिला. राजनंदिनीपेक्षा मी जास्त एन्जॉय करत होते. इथे मामाबाचीचे खेळ चालू होते. इव्हनिंगला भावाने पाणीपुरी शेवपुरी घेऊन आला होता. त्यानंतर रात्री जेवणामध्ये मम्मीने नवलकोलची भाजी आणि तांदळाची भाकरी केली होती. अशा प्रकारे अख्खा दिवस गेला आमचा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.